नमस्कार मित्रांनो, इक्सिगो ही नवीन एजची कंपनी आहे. ट्रॅव्हल कंपनी आहे. टिपिकली ट्रेन तिकीट्स, एअर तिकीट्स आणि बस तिकीट्स बुक करते. ओके, ह्याच्याबद्दल आपण ह्याच्याबद्दल बोलूया. इक्विटी याची 39 करोड आहे फक्त. ओके, फेस व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये स्प्लिट व्हायचे काही चान्स नाही. ओके, फेस व्हॅल्यू जिथे तिथे 10 असते तिथे कंपनी स्प्लिट होऊ शकते आणि तुम्हाला मल्टिपल शेअर्स मिळू शकतात. पण ह्याचे ऑलरेडी त्यांनी जेव्हा IPO काढला तेव्हा फेस व्हॅल्यू 1च होती. ओके, लोन 40 कोटी आहे. गेल्या वर्षी 46 करोड होतं. ओके, ॲसेटमध्ये यांचे 904 कोटी ॲसेट झाले. त्यावर्षी गेल्या वर्षी 632 करोड होते. त्यामुळे एक्सपांडिंग कंपनी आहेत. ओके, नंतर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स 122 कोटी यावर्षी मिळाला त्यांना 2025ला आणि गेल्या वर्षी 43 कोटी होता फक्त. त्यामुळे उत्तम आहे. प्रमोटर 60% आहेत. प्रमोटरला धंद्यामध्ये इंटरेस्ट आहे. 60% मेंटेन केलेले आहेत त्यांनी. ओके, म्युच्युअल फंडाकडे 11% आहेत. गेल्या वर्षी 8% होते. पब्लिककडे 29% आहेत. ओके, आधी गेल्या वर्षी 31% होते. पब्लिकने शेअर्स विकलेले आहेत. ओके, आणि सेल्सचे TTM वाढलेलेच आहेत. ओके, 10,000 कोटी झालेले आहेत. गेल्या वर्षी 900 कोटी होते आणि त्याच्या आदल्या वर्षी होते 656 कोटी होते. ओके, OPM ह्याचा 8% आहे. कॉन्स्टंटली 8% आहे. गेल्या वर्षी 6% होता. PBT प्रॉफिट बिफोर टॅक्स ओके हा 90 कोटी आहे गेल्या TTM आणि 2025ला फक्त 82 कोटी होता. म्हणजे 8 कोटी TTM प्रॉफिट वाढलेला आहे जूनमध्ये एका क्वार्टरमध्ये. त्यामुळे शेअर ऑलरेडी वरती गेलेला आहे. पॅट किती तर 64 कोटी आहे गेल्या वर्षी आणि TTM आणि गेल्याच क्वार्टरमध्ये हा गेल्या 12 महिन्यामध्ये 60 कोटी होता. म्हणजे हा पण 4 कोटींनी जूनमध्ये वाढलेला आहे. ओके, आणि आलोक बाजपेयी ओके यांचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि रजनीश कुमार त्यांचा डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर असं. बघा तुम्ही ॲन्युअल रिपोर्टमध्ये सगळं दिलेलं असतं. ओके, आपण मी काय रॉकेट सायन्स सांगत नाही. सगळं ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये मी जे डिटेल वाचतो तेच तुम्ही तुम्हाला सांगतो आहे. गेले कित्येक वर्ष मी जो हे करतो आहे ते ॲन्युअल रिपोर्ट बघूनच करतो. ॲन्युअल रिपोर्टमुळे तुम्हाला सगळी डिटेल्ड कंपनीची DNA माहिती असते की कोण कंपनी चालवते, कुठल्या बँका त्या कंपनीच्या किती जास्त बँका आहेत का 4-5च बँका आहेत. त्याच्यावरनं कळतं की 4-5 बँका असेल तर ती कंपनी उत्तम असते. 100 बँका जर असल्या त्यांच्या ऑब्वियसली त्या लोन इकडे नाही दिलं तर तिकडे, तिकडनं नाही दिलं तर इकडे असं घेत सुटतात. त्यामुळे कमी बँका असणारी कंपनी नेहमीच चांगली असते. त्यांचे प्लॅन्स कुठे कुठे आहेत ते कळतं. ओके, त्यांचा बिझनेस काय डिटेल ते पण दिलेलं असतं त्यांनी आणि पुढे फ्युचर आउटलुक पण दिलेलं असतं. तर हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला कंपनीचा अंदाज येतो की कंपनीचा DNA काय आहे म्हणून. ओके, हा कंपनी टिपिकली 140-146 रुपयाला बाय होता. आता काय बाय नाही आहे. ऑब्वियसली 321 त्याचा पीक झाला. ओके, 2000 आता गेल्या महिन्यामध्येच आणि सध्या तो तुम्ही बघा किती येतो. पण ही नवीन एज कंपनी आहे की जी तुम्हाला जे तिकीटं देतात ना, रेल्वे तिकीटं, एअर तिकीटं आणि सारखी बदलत असतात ते त्यांना डिफरन्स मिळतो 1% अर्धा टक्का. त्या बेसिसवर ही कंपनी चाललेली आहे. व्हॉल्यूम बेस कंपनी चालते. जेवढा व्हॉल्यूम अधिक तेवढं यांना प्रॉफिटेबिलिटी जास्त. ओके, म्हणजे दीज आर द मिडलमॅन बिटवीन द एअरलाईन अँड यू किंवा ट्रेन अँड यू. तसे मिडलमॅनच्या बऱ्याच कंपन्या आहेत. ओके, त्या पण चांगल्या चालतील. पण टेक्निकल बघा आणि विचारून करा. सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर.